श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात निस्वार्थीपणे 15 मुद्दे घेऊन गराजलो रे गराजलो एक चळवळ सुरू केली आहे. आणि ह्या चळवळीचाच भाग म्हणजे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र. या चर्चासत्राच्या माध्यमातून कोकणातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यांची कामे, त्यांचे विचार कोकणवासियांपर्यंत पोहोचवले जातात. आणि मी बिंदिया लाईव्ह मुलाखत चर्चासत्राच्या आजच्या 336व्या भागात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीचे सचिव माननीय रुपेश दर्गे सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तुमचं लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत. तर सर, मी मगाशी ओळख करून देताना म्हटलं की तुम्ही मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीचे सचिव म्हणून सचिव या पदावर कार्यरत आहात. तर सर, जन आक्रोश समिती स्थापन नक्की केव्हा झाली आणि त्याची एकंदर ध्येय आणि धोरण यांबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगा? जन आक्रोश समितीची स्थापना ही मागील म्हणजे 2 वर्षापूर्वी स्थापना झाली आणि त्यांचा उद्दिष्ट एकच होता की मागील 17 वर्षापासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणे आणि याच्यासाठी कोकणातील विविध संघटनांनी म्हणजे आतापर्यंत कोकणात पद्धतीने काम करत होत्या, आंदोलन करत होती. परंतु हे आंदोलन वेगवेगळ्या संघटनांच्या मार्फत न होता एकाच कोणत्या तरी संघटने किंवा एकत्रित येऊन ही आंदोलन व्हावीत याच्यासाठी आपण जन आक्रोश समिती स्थापन करून कोकणातील सर्व संघटना आणि कोकणकरांना एकत्रित करून हा महामार्ग लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी हा जन आक्रोश समितीची स्थापना झाली. आता याच्या मागचा उद्दिष्ट म्हणजे आपण उद्दिष्ट एवढंच ठेवलंय की हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करून घेणे आणि याच्यामध्ये आतापर्यंत जे काही नुकसान झाले, मग तो मुंबई गोवा महामार्गावरील आतापर्यंत झालेले अपघात, 17 वर्ष रखडलेला महामार्ग आणि त्या अपघातात मरण पावलेल्या मृत्युमुखींच्या नातेवाईकांना अद्यापही शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही आणि ही मदत मिळावी यासाठी एक जन आक्रोश समितीचं एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर महामार्गावरती जर आपण पहिला बोललो तर कोकण म्हणजे स्वर्ग आणि या स्वर्गात जाताना पूर्ण कोकणात वृक्षावली होती. आजच्या स्थितीला महामार्गाचं काम करताना पूर्णतः वृक्षतोड केलेली आहे. त्याच्यामुळं महामार्गाचं काम करत असतानाच वृक्षारोपण सुद्धा झाला पाहिजे ही एक आपली मागणी आहे. प्रत्येक आता जर का कोकणात एखाद्या वेळेस कोणता अपघात झाला किंवा कोण आजारी व्यक्ती असेल तर गावावरून त्याला मुंबईपर्यंत आणावी लागते. अशा परिस्थितीत एकतर महामार्गावरती खड्डे आणि त्या खड्ड्यातून त्या आजारी व्यक्तीला आपला प्राण गमावावा लागतं आणि हा प्राण जाऊ नये याच्यासाठी 100 किलोमीटर किंवा 50 किलोमीटरवरती ट्रॉमा केअर सेंटर असावेत जेणेकरून प्रवाशाचा जो अपघातात ज्याचा अपघात झालाय प्रवासात त्याला कुठेतरी उपचार मिळतील याच्यासाठी ट्रॉमा सेंटर असावेत. अशा विविध 8 ते 9 मागण्यांसाठी आम्ही समस्त कोकणकर एकत्रित येऊन मागील 2 वर्षापासून बराच सारे आंदोलन केली, उपोषण झाले, शासनाला निवेदन झाली, अधिकाऱ्यांच्या सोबत वेळोवेळी मीटिंग झाल्या आणि आमचं सर्वांचं एकच उद्दिष्ट आहे, एकच ध्येय आहे, लवकरात लवकर रखडलेला महामार्ग पूर्ण करून घे. नक्कीच 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 सगळ्यांची म्हणजे कोकणवासीय जेवढे आहेत तेवढे सगळ्यांची हीच अपेक्षा आहे आणि हीच इच्छा आहे की एवढे वर्ष रखडलेला महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा. तुम्ही खरं तर बोलता बोलता मगाशी म्हणालात की मुंबई गोवा महामार्ग जवळपास 17 वर्ष झाली रखडलेला आहे. तर यामागे नक्की कारण कोणतं याबद्दल काय सांगा? आता आम्ही एकंदरीत मागच्या 2 वर्षाच्या अनुभवानुसार आपण 17 वर्ष प्रत्यक्षात बोलतोय. आम्ही मागच्या ऑगस्ट महिन्यात जो आमरण उपोषण झाला त्यावेळेस आम्ही डीपीआर मागितलेला. त्या डीपीआर मध्ये आम्हाला 2005 साली त्या डीपीआर वरती तारीख आहे 2005 साली जो बनलेला डीपीआर आहे आजही त्याच डीपीआरच्या आधारे महामार्गाचं कुठेतरी काम चालू आहे. एकतर त्याच्यामध्ये अमेंडमेंट काही सुद्धा केलेली नाही. आम्ही ती कॉपी मागितली. जर तुम्ही अमेंडमेंट केले असेल तर त्याची आम्हाला एखादी कॉपी द्या. पण ती कॉपी त्यांच्याकडे आजही आम्हाला उपलब्ध करून दिली नाही किंवा त्यांच्याकडे उपलब्ध आहे की नाही माहिती नाही. 2005च्या आधारे 2005 ला लोकसंख्या वेगळी होती, वाहनं कमी होती. आजच्या स्थितीला ती 2025 आला, 20 वर्ष झाली आणि त्याच डीपीआरच्या आधारे जर काम होणार असेल तरी कुठंतरी शासनाची आणि जे कोण हे काम पाहतायत
त्यांची नामुष्की आहे की ते हा महामार्ग पूर्ण करायचा म्हणून करतायत. आता दुसरी गोष्ट खरं. त्याच्यामध्ये नक्की रखडला का? शासनाने हं. 2010 ला टेंडर काढले, कामं दिली. परंतु प्रत्यक्षात जे जमीन मालक आहेत, त्या जमीन मालकांना कुठेही त्यांना विश्वासात न घेता परस्पर कामाला सुरुवात केली. आता ज्या शेतकऱ्याची हं. जमीन जाते, तो शेतकरी तर आडवा येणारच आणि अशा वेळेस त्या शेतकऱ्यांनी विरोध केला, की आम्हाला आमचे पहिले प्रथमतः पैसे मिळवून द्या किंवा आम्हाला काहीतरी त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, त्याशिवाय आम्ही कामाला सुरुवात करून देणार नाही. जर त्याच वेळेस शासनाने त्या लोकांना जर पैसे दिले असते, तर आजच्या स्थितीला काम पूर्ण झालं असतं. 2010 ला हं. लोकांना पैसे दिले नाहीत, त्याच्यामुळे सर्व काही लोकं कोर्टात गेली. 2014 पर्यंत ठेकेदाराने काम केलं नाही आणि ही माहिती आम्हाला माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी सुद्धा दिलेली, की हा काम ते ठेकेदार 2014 ला जेव्हा सांगायला लागलं, की आमचा आता कुठेतरी कॉस्ट वाढलाय. टेंडर जो निघालेला तो 2010 चा होता. 2014 च्या नंतर मागील 5 वर्षामध्ये आम्हाला काहीतरी वाढवून द्या. त्याशिवाय आम्ही काम करू शकत नाही. परंतु शासनाने त्यांना कोणती निधी वाढवून दिला नाही. काम रखडला आणि एकंदरीत हं. एकंदरीत तो ठेकेदार निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर नवीन ठेकेदार आणल्याच्या नंतर हं. त्या जुन्या ठेकेदाराने त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. सुप्रीम कोर्टामध्ये गेला, की हा काम कुठेतरी थांबावा आणि हा काम थांबला. ती केस मला वाटतं आता 2019-20 च्या दरम्यान निकाली हं. निघाली. हं. परंतु हा सर्व निकाली निघत असताना खरंच याने ठेकेदार योग्य निवडलेला का? नक्की हा ठेकेदार कोण होता? हा एक महत्त्वाचा विषय होता. जर यांनी काम करत असताना जमीनधारकांना जर का पैसे दिले असते, त्यांचा मुबदला दिला असता, तर आजपर्यंत ते कोर्टात सुद्धा गेले नसते. विषय दुसरा आला, की शासनच शासनासोबत लढतोय. म्हणजे जी त्याची 2019-20 पर्यंत जो माणगावमध्ये रखडलेला बायपास, त्या बायपास हं. संदर्भात हं. जो सध्या कोकणकरांना त्रास सहन होतोय. अद्यापही त्या महामार्गाचा जो बायपास आहे, तो बायपास अर्धवट राहिलाय. त्याच्या मागचं कारण आम्ही ज्यावेळेस 2023 ला जुलै महिन्यात आंदोलन केलं आणि त्या आंदोलनादरम्यान आम्हाला अहवाल आलेला आणि त्या अहवालात दर्शवलेलं आहे, की वन जमीन जी परवानगी आम्हाला द्यायला पाहिजे होती, ती परवानगी वन खात्याकडून मिळालेली नव्हती आणि ती आता मिळालेली असून हो. आम्ही लवकरच कामाला सुरुवात करतोय. म्हणजे 2010 पासून सुरू झालेला प्रोजेक्ट आणि वन खात्याची परवानगी मिळायला 2023 उजळतोय. म्हणजे शासनच शासनासोबत लढतोय अशी कुठेतरी परिस्थिती होती. हा एक रखडण्याचं मुख्य कारण आहे. याच्यात मला वाटतं राजकीय लोकांचा सुद्धा जास्त करून हस्तक्षेप आहे, ज्याच्यामुळे हा महामार्ग रखडलाय. जर का सर्वांची इच्छा हं. असती, कोकणाच्या मागून आलेला समृद्धी महामार्ग लवकर बनून गेला. परंतु कोकणातील मुंबई-गोवा महामार्ग, जो की फक्त कोकणाला जोडत नाही, इतर सुद्धा राज्य आपल्या ह्या गोवा राज्याला आपण जोडला जातो, त्याच्या पुढे आला, तरी सुद्धा हा महामार्ग बरोबर. अद्यापही पूर्ण झालेला नाही आणि हा रखडण्याचं कारण एकतर राजकारणी आहेतच. सोबत झालेला हा नियोजन पूर्णतः चुकीचा नियोजन होता आणि त्याच्यामुळे हा महामार्गाचा फटका कोकणकरांना सहन करावा लागतोय. नक्कीच, नक्कीच. म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट सुरू करण्याआधी अगदी नागरिकांना विश्वासात घेण्यापासून अ, पूर्णपणे नियोजन कशा पद्धतीने असायला हवं, त्या पद्धतीने नियोजन प्रोजेक्टचं झालेलंच नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी रखडलाय, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तो नियोजन त्यासोबतच नियोजन तुम्ही शून्यच आहे. आजच्या स्थितीला जर तुम्ही बघाल तर वरून रेल्वेचा ब्रिज गेलाय आणि खालून जर आम्हाला जायचं असेल, रोडची हं. जेव्हा हं. तुमची उंची वाढेल, त्यावेळेस तो आम्हाला गाड्या कुठेतरी त्या रेल्वेच्या ब्रिजला लागतील, असा अंदाज त्यांना माहिती सुद्धा असेल. ज्यांनी डी बनवला किंवा ज्यांनी पाहणी केली त्या दरम्यान त्यांच्या लक्षात आलं असेल. आजच्या स्थितीला काय वरून जर ब्रिज गेलाय, तर खालून आम्ही रस्ता जरा स्लोप करतोय आणि त्याच्यातून गाडी काढतोय. पण तुम्ही जर त्या हं. आधीच नियोजन केलं असतं म्हणजे नियोजन शून्यात चाललेला मुंबई-गोवा महामार्गाचा काम आहे आणि त्याच्यामुळे हा रखडण्याचं मुख्य कारण आहे. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. खरं आहे हे. आणि खरंच म्हणजे हे सगळे मुद्दे कोकणवासियांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं होतं. कारण का सगळेजण बोलत असतो, आपण सगळे फेस करत असतो ते इश्यूज, की किती वर्ष झाली अजूनही महामार्ग रखडलेला आहे. पण ॲक्चुअल रिझन काय आहेत, हे जनतेपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. तुम्ही खूप छान पद्धतीने सोप्या भाषेमध्ये सगळे मुद्दे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेत. तुम्ही मगाशी उपोषणाबद्दल सुद्धा म्हणालात. तर आपल्या समितीद्वारे आंदोलनं आणि उपोषणं केली, तर त्याबद्दल काय सांगाल? आम्ही ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी सुरुवात केली, सुरुवातीला आम्ही सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आणि राजकीय लोकांना, कोकणातील कोकणकर एकत्रित सर्व येऊन जनजागृती म्हणून सही मोहीम राबवली. अगदी कोकणातून भरभरून साथ मिळाली.
50,000 कोकणकरांनी आम्हाला सही मोहीमला सह्या दिल्या, की खरंच आम्हाला हा त्रास होतोय आणि हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा. आम्ही सर्व शासकीय कार्यालयातून गेलो, राजकीय लोकांना भेटलो. 2 ते 3 महिने म्हणजे अगदी ऑक्टोबर पासून मार्च महिन्यापर्यंत आम्ही तेच पाठी पडलेलो, की हा महामार्ग तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून द्या. परंतु यांची कुठेतरी नामुष्की दिसत होती, कामाला कोणती गती दिसत नव्हती. मग आम्ही एकंदरीत पाऊल उचलला, की आपण मार्च महिन्यापासून रस्त्यावरतीच उतरावं, जेणेकरून ह्या कामाला कुठेतरी गती मिळेल. आजपर्यंत बरोबर. जनाक्रोश समितीकडून 9 ते 10 आंदोलनं झाली. ह्या आंदोलनातून बापरे! आम्ही प्रत्येक वेळेस एक दिवसीय आंदोलन असेल, बाईक रॅल्या असेल, आझाद मैदानीतलं आंदोलन असेल, ही प्रत्येक आंदोलनाच्या नंतर कुठेतरी थोडाफार आंदोलन जाहीर केला, की कामाला थोडीफार कुठेतरी आम्हाला दाखवतात, की काम चालू आहे, शासनाकडून पत्र येतं, काम चालू आहे. आणि हं, हं, आंदोलन हं, हं, हं. संपला, की काम पुन्हा जैसे थे. आम्ही गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कासू या ठिकाणी 3 दिवस 3 दिवस साखळी उपोषण केलेलं आणि त्या दरम्यान ज्या दिवशी आम्ही उपोषणाला बसलो, त्याच दिवशी तिथे कामाला सुरुवात केली. 8 दिवस काम कुठेतरी प्रत्यक्षात दिसला. त्यानंतर पुन्हा काम बंद अरे झालं. देवा! या ऑगस्ट महिन्यात आम्ही हं. पुन्हा शासनाला विनंती केली, की हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करून द्या. माणगाव बायपासमध्ये आजच्या स्थितीला जर आपण कोकणातून माणगावपर्यंत किंवा लोणेरेपर्यंत आलो, तर अगदी 2-2.5 तासात चिपळूणपासून येतोय. पण माणगावमध्ये येऊन 2.5 तास आपण अडकतोय किंवा मुंबईमधून माणगावपर्यंत 2 ते 2.5 तासात गेलो, तर त्या माणगावमध्ये जाऊन 2.5 तास रखडावा लागतोय. आजच्या घडीला माणगावमधील स्थानिक किंवा व्यापारी असतील, ह्या सर्वांना कंटाळा या महामार्गाचा आलाय, जेणेकरून हा बायपास जर का लवकर झाला, तर कोकणकरांना एक सुखद कुठेतरी प्रवास अनुभवायला हं, मिळेल. हं. अन्यथा नाही. 2.5 ते 3 तास माणगावमध्येच अडकून राहावं लागेल. त्याच्यासाठी आम्ही बापरे! हं. माणगावमध्ये नाही म्हटलं तरी आतापर्यंत 3 ते 4 माणगावमध्ये आम्ही आंदोलनं केली. कुठेतरी आम्हाला त्याच्यातून कामाला सुरुवात होणं गरजेचं आहे ते दिसत नव्हतं म्हणून आम्ही 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला बसलेलो. आमचे हं. मी स्वतः आणि माझ्यासोबत अजून आमचे 2 सहकारी असे 3 जण उपोषणकर्ते होतो, तर इतर कोकणातील आणि आमचे पदाधिकारी जनाक्रोश समितीमधील सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते. 6 दिवस आमरण उपोषण चाललं. ह्या आमरण उपोषण दरम्यान अन्न-पाण्याशिवाय हे कोकणकर तिथं 6 दिवस उपोषण टिकवून ठेवा. आम्हाला अंदाज होता, की कोकणातील कोणीतरी राजकीय नेते, जसं की आता आपण पाहत असाल तिकडे सुरेश धस साहेब सरकारमध्ये असताना आंदोलनामध्ये फ्रंटला आहेत. परंतु आमच्या कोकणातील कोकणकरांनी या हक्काच्या महामार्गासाठी 6 दिवस आमरण उपोषण केलंय. अशा वेळेस भरतशेठ गोगावले, जे की आता मंत्री आहेत भरतशेठ गोगावले साहेब, त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही व्यक्ती, राजकीय व्यक्ती त्या ठिकाणी ह्या महामार्गासाठी ज्याने आंदोलन पुकारलंय त्यांना जाऊन भेटावा, अशी कोणाची इच्छा झाली नाही. आम्ही या माणगावमध्येच बापरे! का निवडलं, तर माणगावमध्येच सध्या लोकांना त्रास सहन करावा जास्त लागतोय. होतोय. परंतु हं, आम्हाला हं. स्थानिकांनी तिथल्या माणगावमधील व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केला. अगदी 6 दिवस आम्हाला राजकीय लोकं किंवा कोणी तिथे येत नाही अशी परिस्थिती असताना सर्व व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला, की आज आपण माणगाव बंदची हाक देऊया. अगदी हं. हारवाल्यापासून ते प्रत्येक व्यापाऱ्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणगावमधील एकही दुकान न उघडता आमच्यासोबत महामार्गावरती बसले. महामार्ग बंद करून अर्धा तास आम्ही रोखून धरलेला, की हा कोकणकर 6 दिवस इथे बसलेले असताना राजकीय लोकांना या ठिकाणी का बरं येऊसं वाटत नाही. ज्यावेळेस हं, हं. भरतशेठ गोगावले साहेब आले, त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून दिला, की तुम्ही 19 तारखेला एक मुंबईमध्ये आम्ही मीटिंग घेतो. म्हणजे 15 तारखेला आमचा उपोषण सुरू झालेला. 19 तारखेला 18 तारखेला भेटीला आले आणि 19 तारखेला मीटिंग लागलेली. आम्हाला सर्वांना अपेक्षा होती, की 19 तारखेची जर का मीटिंग झाली, तर काहीतरी निष्कर्ष लागेल. आमदार साहेब त्यावेळेस सांगत होते, की तुम्ही आमरण उपोषण मागे घ्या. कारण मुख्यमंत्री साहेब तुम्हाला भेट देणार आहेत. परंतु आम्हाला कोकणकरांना विश्वास आहे, की 17 वर्षाच्या कोकणकरांना फसवली. त्यांना आता का बरं फसवत नसतील? आणि तेच झाला 19 तारखेची मीटिंग. आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवला. कारण जर का आंदोलन मागे घेतला, तर आपली ही मीटिंग कॅन्सल होईल. असा आम्हाला पूर्णतः अंदाज होता. आम्ही उपोषण चालू ठेवला आणि 19 तारखेला आमची मुंबईला येण्याची म्हणजे उपोषणकर्ते उपोषण तिथे चालूच ठेवून, इतर पदाधिकारी मुंबईला येण्याची तयारी झाली आणि अचानक फोन आला, की आजची मीटिंग मुख्यमंत्री साहेब बाहेर गेल्यानं कॅन्सल करण्यात आली. आता एवढं 6 दिवसात आलेलं उपोषण अजून कोकणकर किती वाट पाहणार? शेवटी आमच्यावरती सर्वानुमते निर्णय घेण्यात आला, की आपण महामार्ग रोखून धरूया. या दरम्यान रायगडच्या एकमेव मंत्री होत्या त्या म्हणजे आदितीताई तटकरे आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होते उदय सामंत साहेब
अगदी माणगाव पासून 5 किलोमीटर ते 10 मीटरवर असलेला लोणेरे त्या ठिकाणी आलेले असताना आम्हाला वाटायला एकंदरीत त्या कोकणकरांची आणि कोकणकरांच्या आंदोलनात सामील होतील, परंतु प्रत्यक्षात न येता परस्पर निघून गेले. ह्या कोकणकरांची अजिबात त्यांनी कुठेतरी काळजी सुद्धा दाखवली नाही, की आपण जाऊन त्यांना भेटावा, कोकणकरांना एक आश्वासन द्यावं, की हा महामार्ग आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू. ते चांगल्या बर. प्रकारे आजपर्यंत साथ देऊन आम्ही 9 ते 10 आंदोलनं केली, उपोषणं केली, तरी सुद्धा जर माणगावच्या बायपासच्या कामाला सुरुवात होत नसेल, तर ही कुठेतरी कोकणकरांवरती नामुष्की आहे, की आपल्याला कोणीही आजच्या स्थितीला कोकणाची समस्या जाणून घ्यायला तयार नाही. हा फक्त माणगावपुरताच मर्यादित नाही. जर तुम्ही कासूच्या पुढे आलात, तर कासू येथील 200 एकर जमीन ही शासनाच्या चुकीमुळं आज 200 एकर जमीन तिथले 100 ते 150 शेतकरी आहेत. त्यांची अशीच ओसाड जमीन गेले. कारण त्याच्यामध्ये गटारचं सर्व पाणी सोडलेलं आहे. त्याची नाल्याची हम्म. व्यवस्था नाही. म्हणजे नियोजन नाही. त्याच्या पुढे तुम्ही आलात तर कासूच्या पुढचा जो नागोठणेपर्यंतचा काम आहे तो 11 ते 12 किलोमीटरचं काम अद्यापही रखडलेलं आहे. इंदापूर बायपास बाकी आहे. माणगाव बायपास बाकी आहे. त्यानंतर लोणेरेमध्ये आल्याच्यानंतर ब्रिज बाकी आहे. आपल्याला प्रत्येक वर्षी आपण बातम्यांना ऐकतोय परशुराम घाट पहिल्याच पावसामध्ये परशुराम घाट खाली येतोय. तिथली हो. परिस्थिती जैसी ती आहे. चिपळूणमध्ये आलात, चिपळूणमध्ये ब्रिज कोसळला. आतापर्यंत तयार होणं गरजेचं होतं, परंतु अद्यापही त्या कामाला सुरुवात नाही. तुम्ही पुढे गेलात संगमेश्वरच्या इथे, संगमेश्वरपासून तो रस्ता अद्यापही खराब आहे. पालीमध्ये, लांजामध्ये हम्म. म्हणजे मागील 2 महिन्यापूर्वी आम्ही जेव्हा पाहणी केली, त्यावेळेस प्रत्यक्षात दिसला की हा महामार्ग पूर्ण व्हायला अजून 4 ते 5 वर्ष जातील. आणि म्हणून आम्ही हा प्रत्येक वेळेस आंदोलन करतोय, जेणेकरून कोकणकरांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. जरी खरंय. शासनाकडून किंवा कडून आपल्याला आश्वासनं देण्यात येत असली, तरी त्यांच्यावरती विश्वास न ठेवता सर्व कोकणकरांनी एक होणं गरजेचं आहे. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. म्हणजे एवढं एवढं मोठं आंदोलन करून सुद्धा अ, म्हणजे म्हणतात कोणी वाली नसल्यासारखं अक्षरशः म्हणजे कोणी बघितलं सुद्धा नाही, भेटायला सुद्धा आलं नाही, समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचा पण प्रयत्न केलेला नाही. नक्कीच म्हणजे ही स्थिती खरं तर भयानक आहे. तुम्ही आता म्हणालात आंदोलनं खूप झाली. पण सर मुंबई महामार्ग लवकर पूर्ण व्हावा यासाठी जनआक्रोश समितीसोबत अजून कोण काम करत आहे आणि कोकणी माणसांचं सहकार्य कसं आहे? आमची पहिलीच ज्यावेळेस ह्या जनाक्रोश समितीची स्थापना झाली, तेव्हाच आमची संकल्पना होती, की एकट्याने लढून किंवा इतर एक दोघांनी लढून हा लढा यशस्वी होण्यासारखा दिसत नाही. याच्यासाठी आपण काय काय करणं गरजेचं आहे, तर कोकणातील विविध संघटना एकत्रित येऊन एकत्रित रस्त्यावर उतरणे अत्यंत गरजेचं आहे. कारण कोकणात तुम्ही बघाल तर बऱ्याच साऱ्या संघटना आहेत. आणि या हं. संघटनांना आपण 1 ते दीड महिना ह्या प्रत्येक संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत, यांची भेट घेऊन प्रत्येक गावातील म्हणजे ज्या आपल्या कोकणातून आलेले स्थानिक मुंबईमध्ये जे आहेत, ज्यांच्या प्रत्येक मंडळाच्या मीटिंग होतात. आम्ही त्या ठिकाणी सुद्धा भेट द्यायला गेलो, की कोणी एकाने, एक दोघे जण न येता प्रत्येक गावातील सदस्यांनी याच्यात सहभागी व्हा. सर्व कोकणातील संघटनांनी एकत्रित व्हा आणि आतापर्यंत 20 ते 25 संघटना या हं. जनाक्रोश समितीसोबत काम करीत आहेत आणि या महामार्गासाठी लढत आहेत. हे लढत असताना कोकणकर सुद्धा म्हणजे तुम्ही एखादी आर्थिक गोष्ट असेल, आंदोलन करायचं म्हटलं, तर आर्थिक बाबीचा सुद्धा विषय आला. या कोकणकरांना जर का आपण विषय मांडला, की आपल्याला आर्थिक आर्थिक परिस्थिती किंवा एखादं आंदोलन करत असू आणि मदत मागितल्यानंतर कोकणकर भरभरून आजपर्यंत साथ देत आहेत. जर आंदोलन असेल, त्या आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्येक जण कामानिमित्त आलेला आहे आणि आपण सुट्टीच्या दिवशी आंदोलन न करता चालू दिवसात आंदोलन करतोय, कारण शासकीय अधिकारी भेटले पाहिजेत. कारण गरज आपल्याला हं. महामार्गाची आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्या टाईमानुसारच आपण आंदोलन करतोय. प्रत्येक जण आपली खरं. नोकरी सांभाळून हा करत असतं. तरी सुद्धा कोकणकर चांगल्या प्रकारे ह्या आंदोलनाला साथ देत आहेत. आतापर्यंत आंदोलनात सहभागी होत आहेत. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. अ, ही म्हणजे थोडक्यात प्रत्येक कोकणवासियाला याची जाणीव आहे, की हा महामार्ग होणं किती महत्वाचं आहे, हेच यावरून निदर्शनास येतं. तर तुम्ही खरं तर मगाशी अपघातांबद्दल सुद्धा बोललात. तर या महामार्गावर अनेक अपघात झाले आणि होतायत. तर आपल्या समितीने कोणते पाऊल उचललेले आहे यावर? ज्यावेळेस या जनाक्रोश समितीची स्थापना झाली ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आणि पहिलाच अपघात झाला तो म्हणजे 2023 लोणेरे येथे दापोली येथील 9 जण अपघातात मृत्युमुखी झाले. एक छोटा बाळ त्यात सुद्धा होता.
आणि हं, याच हं, दरम्यान हं. आम्ही लगेच 19 तारखेला अपघात झाला. 20-21 तारखेला आम्ही त्वरित माणगाव येथे एक आंदोलन केलं आणि त्यावेळेस पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिला, की ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. जेणेकरून ह्याला जर कोण जबाबदार असेल, तर ठेकेदार आहेत, तिथे लोकप्रतिनिधी आहेत. कारण का ठेकेदार त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून घेत नाहीत आणि लोकप्रतिनिधी हा काम त्यांचा शेवटी जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि अशा वेळेस कोकणातील जो दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग आहे, तो म्हणजे मुंबई-गोवा हं. महामार्ग आणि तो लवकरात लवकर पूर्ण करणे अत्यंत गरजेचं असताना, ते कुठेतरी पाठी दिसतायत. म्हणून त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल व्हावा आणि यासाठी आम्ही आंदोलन त्वरित 2 दिवसात आंदोलन जाहीर करून रस्त्यावरती उतरलेलो. ते कोकणकरांनी चांगल्या प्रकारे विभागातील चांगल्या प्रकारे लोकांनी साथ दिली. आणि आमची मागणी होती, की जे 9 अपघातात मृत्युमुखी झाले त्यांच्या नातेवाईकांना काहीतरी थोडीफार मदत मिळावी. परंतु शासनाच्या वतीनं अद्यापही कोणाला मदत दिली जात नाही. 3,500 हं. पेक्षा जास्त कोकणकर आतापर्यंत मृत्युमुखी झाले, तर 10,000 पेक्षा जास्त कोकणकर याच्यामध्ये जखमी झालेत. पण शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही. महाराष्ट्रातील एखादा व्यक्ती इतर राज्यात गेला दर्शनासाठी आणि त्याचा अपघात झाला, तर शासनाकडून त्वरित त्यांना मदत देण्यात येते. पण आमचा कोकणकर शिमगा असो किंवा गणपती असो, तो देव दर्शनासाठीच गावाला जातोय. काही फिरण्यासाठी जात नाही आणि अशा वेळेस जर का अपघात झाला, तर शासनाकडून अशी एक कोणतीतरी स्कीम शासनाकडे आहे, की जर देवदर्शनासाठी जात असाल, त्यावेळेस अपघात झाला, तर 5,00,000ची मदत देण्यात येते. परंतु आमच्या कोकणकरांचा जर कोणाचा अपघात झाला, तर अद्यापही याच्यातून मदत देण्यात येत नाही. ही हं, हं. शोकांतिका कोकणकरांची आहे. जर अपघात होतोय, शासनाच्या चुकीमुळे होतोय आणि आमची त्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत एकच मागणी आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक 3,500 कोकणकर आहेत, त्यांच्या नातेवाईकांना काहीतरी मदत मिळावी. कारण कोणाचा गेलाय, कोणाचा छोटा बाळ गेलेला आहे किंवा घरातला कर्ता माणूस गेल्याच्या नंतर घरची परिस्थिती काय होते, अशा वेळेस त्या कुटुंबाला वर येण्यासाठी शासनाकडून मदत होणं गरजेचं आहे. नक्कीच, नक्कीच. खरं तर सर कोकणी माणूस अनेक क्षेत्रांमध्ये खरं तर अग्रेसर आहे आणि जर कोकणी माणूस एकजूट राहिला तर खूप काही करू शकतो. तर यावर आपलं मत काय? जर का तुम्ही आता पाहिलात तर मुंबईसारख्या ठिकाणी आज वर्षानुवर्ष आपण पाहतोय कोकणकरांची संख्या कमी नाही आहे, बराचशी आहे. जर आमदार, नगरसेवक यांची जर आपण मोजणी केली, तर जास्त करून हे कोकणातील म्हणजे मुंबईमधले जे आमदार आहेत, मुंबई, ठाणे अ, या या विभागातील जेवढे आमदार आहेत, ते कुठेतरी आपल्याला जास्त करून कोकणातलेच दिसतात. का? तर कोकणकरांची हं, एक शक्ती आहे. कोकणकर जर एकत्र आले, तर काहीही करू शकतात. पण हे कोकणकर एकत्र नक्कीच. कधी येतील? ही आतापर्यंत आम्हाला एक शंका आहे. तर आम्ही प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आंदोलनाला उतरतो, आमची अपेक्षा असते, की हजारो, 2,000, 3,000, 4,000 चा मॉब जर का रस्त्यावरती उतरला किंवा प्रत्येक गावातून 4-4, 5-5 माणसं किंवा संपूर्ण कोकण एकाच दिवशी जर महामार्गावरती दिसला, तर शासनाला दखल घ्यावी लागेल, की खरंच कोकणकरांना त्रास होतोय. असा पण त्रास होतोय. सर्वांना त्रास होतोय. बरं. पण कोकणकर पुढे येत नाहीत. आणि जर का हा हं. कोकणकर एक सोबत एकत्रित आला, तर आम्हाला नक्कीच वाटतं, की कुठेतरी याच्यामध्ये एक शासनावरती दबाव निर्माण होईल आणि हा महामार्ग जो 17 वर्ष रखडलाय, तो लवकरात लवकर पूर्ण होईल. नक्कीच, नक्कीच. खरं म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणं जर सगळ्यांना जाणीव तर आहे, पण सगळेजण एकत्र येणं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एकत्र 4,000 5,000 लोक रस्त्यावर उतरणं हे खरं तर गरज आहे आता. तर यासोबतच सर आता आपण अनेक विषयांवरती बोललो. म्हणजे महामार्गावरच्या सगळ्या समस्या ऑलमोस्ट आपण इथे कव्हर केल्या. आणि आपण कोकण हे आपण स्वर्ग आहे असं म्हणतो भूतलावावरील. तर हे स्वर्ग हळूहळू कुठेतरी लोप पावत चाललंय असं आपल्याला बघायला मिळतं. तर यावर तुम्ही काय सांगाल? आता कोकण हा स्वर्ग आहे, पण ह्या कोकणात जाणारा महामार्ग हा नरकात जाण्यासारखा आहे. हा मागच्या वेळेस आपल्याला एक अ, खरंय. नरकात जाणारा रस्ता आहे आणि हा शासनाला एक कुठेतरी ना आता लक्षात यायला पाहिजे, की आपण हं. कोकण आहे, एक स्वर्ग आहे आणि ह्याची आपण कुठेतरी सध्याची परिस्थिती बिकट करतोय. आज मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे आमचा परंतु मुंबई-गोवा महामार्ग 17 वर्ष रखडलेला असताना अजून एक नवीन महामार्ग काढतायत. म्हणजे कोकण स्वर्ग, बारासाली वृक्षावले आणि ह्या सर्वांची तोड तोड करून कुठेतरी तुम्ही नवीन महामार्ग काढताय. परंतु त्याआधी
जो 17 वर्ष रखडलेला महामार्ग आहे तो तरी लवकरात लवकर पूर्ण करा. तो पूर्ण करा, बरोबर. नंतर तुम्ही नवीन महामार्ग करा. आणि त्या महामार्गाची गरज काय, एक जर असता तो जर तुम्ही व्यवस्थित केला असता, तर दुसऱ्या महामार्गाची गरज लागली नसती. आम्ही अजूनही सांगतो, की आमचा त्या गोष्टीला विरोध नाही, परंतु महामार्ग करीत असताना जो आधीचा आहे तो पूर्ण करावा, ही आमची कोकणकरांची मागणी आहे. दुसरा, कोकण आपण स्वर्ग बोलतोय, परंतु आज आपण बघाल रिफायनरी सारखा प्रकल्प हा कोकणात येतोय. आणि जर हम्म. ह्या कोकणातील स्वर्गाचा जर अशी परिस्थिती दयनीय करत असतील, तर कोकणकरांनी अशा गोष्टींसाठी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि अशा गोष्टींना विरोध करणं अत्यंत गरजेचं आहे. जो कोकणात रोजगार नाही, असे बराच सारे म्हणत असतात. परवाच एक आमचा दादरमध्ये कोकण बाजार 75वा कोकण बाजार होता आणि त्या ठिकाणी एका उद्योजकांना भेटलो. त्यांना विचारलं, की तुमची फॅक्टरी नक्की कुठे आहे? त्यांनी सांगितलं, की आमची साताऱ्यामध्ये आहे. बोला मग जर तुम्ही कोकण बाजारात येताय, तर कोकण बाजारात उद्योजक आहात. मग कोकणात येता तुम्ही, का तुमची फॅक्टरी नाही? तर त्यांनी सांगितलं, की साहेब जर का मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण झाला, तर आम्ही कोकणात विचार करू शकतो. आम्ही सुद्धा कोकणकर आहोत, पण आम्हाला कुठेतरी साताऱ्यामध्ये फॅक्टरी टाकावी लागते. याचं कारण काय? तर जो काय आम्हाला मटेरियल आणावं लागतं, माल येतो तो मुंबई-गोवा महामार्गामुळं त्याला कुठेतरी उशीर होतं. आमचा जो मटेरियल मार्केटमध्ये लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे, त्याला जाण्यासाठी कुठेतरी उशीर होतोय. त्याच्यामुळे आम्हाला कोकण सोडून इतर इतर जिल्ह्यातून ह्या फॅक्टऱ्या टाकाव्या लागतात. जर हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण झाला, तर आम्ही कोकणात सुद्धा उद्योजक म्हणून नवनवीन ठिकाणी लोकांना रोजगार निर्माण करू. पण त्यासाठी हा नक्कीच. महामार्ग लवकरात लवकर जर पूर्ण झाला, तर रोजगार उपलब्ध होतील. खरंय. नाही, खरंय. म्हणजे एका महामार्गावरती अनेक गोष्टी कोकणातल्या डिपेंड आहेत. त्याच्यामुळे हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होणं हे फार गरजेचं आहे. तर सर, यासोबतच खरं तर आपल्या जमिनी ह्या आपल्याकडे शाबूत सुद्धा ठेवल्या पाहिजेत आणि त्या परकीयांच्या घशात जाता कामा नयेत. तरच आपल्या म्हणजे कोकणाची आर्थिक नाडी ही कोकणवासियाच्याच हातात राहील. तर यावर तुम्ही काय सांगाल? आपण मागील बराच म्हणजे जर ह्या मुंबईमध्ये ज्यावेळेस काहीच नव्हतं, अशा स्थितीत कोकणातील कोकणकर मुंबईमध्ये स्थायिक झाले. आपला कुटुंब हा गावच्या ठिकाणी होता आणि सर्व मुंबईमध्ये काम करून सणाला असेल किंवा इतर वेळेस असतील गावी जात होते. पण मुंबईमधून स्वतःची प्रॉपर्टी घेऊ शकत नव्हते. का? तर आमचं कोकण आहे, स्वर्ग आहे आणि तो गावाला एवढी बरं. आमची जमीन असताना आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी कशाला छोटीशी रूम घेऊन ठेवू? हा त्यावेळेस हं. लोकांनी विचार याच्यासाठी केला नाही, की कोकणात आमची बरीचशी जमीन आहे. आजच्या स्थितीला आपण बघाल तर कोकणात रोजगार नसल्यामुळं दैनंदिन गरजा आपल्या स्वतःच्या भागवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कोकणकर बराच सारा मुंबईमध्ये येत असताना बऱ्याच जमिनी विकल्या जात आहेत. त्याच्या मागचं मुख्य कारण तीच एकरमध्ये जमिनी विकतायत आणि मुंबईमध्ये 10x10 किंवा 1 बीएचके सारखे फ्लॅट घेऊन आपण कुठेतरी राहतोय. पण मुंबईमधल्या आपण सर्व गावच्या जमिनी आपण सर्व विकून मुंबईमध्ये येतोय. जर का हं. कोणाला आवड आहे आपला कोकण सोडून, आपली जन्मभूमी सोडून मुंबईमध्ये राहायची. पण प्रत्येकाला आपल्या पोटापाण्यासाठी मुंबईमध्ये यावं लागतंय. आज गावच्या ठिकाणी एकर, 2 एकर, 3 एकर जमीन असताना ती सोडून मुंबईमध्ये 10x10च्या रूममध्ये कोकणकर राहतायत. हे का? तर आपल्या रोजगारासाठी. जर हेच रोजगार कोकणात उपलब्ध झाले, तर कोकणकरांच्या सर्व जमिनी साबूत राहतील. कोकणकरांच्या हातात राहतील. त्यांना विकण्याची गरज सुद्धा लागणार नाही. गरजच पण नाही. त्यासाठी काहीतरी डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. आपण एवढ्या वर्षापासून बघतोय कोकणाचा आम्ही विकास करणार, विकास करणार. फक्त विकासाच्या नावाखाली राजकारणी जिंकून येतात. प्रत्यक्षात आपल्याला कुठेही विकास दिसत नाही. हं. तर रोजगार खरंय. उपलब्ध केले. कोकणाचं स्थलांतर आजच्या स्थितीला तुम्ही बघाल तर कोकणातील बऱ्याच साऱ्या शाळा आजच्या स्थितीला बंद पडले. प्रत्येक गावागावातून, हं. खेड्यातून, वाडीतून जाल, तर गावांना, घरांना कुलूप आहेत. का? तर सर्व मुंबईमध्ये स्थायिक झालेत. हा स्थलांतर कुठेतरी थांबवण्यासाठी आता कोकणात रोजगार उपलब्ध करणं गरजेचं आहे. जर कोकणात रोजगार उपलब्ध झाले, तर कोकणातील कोकणकर आपला मायभूमी सोडून मुंबईला न येता आपली जमीन आपल्याच ताब्यात ठेवतील. नक्कीच, नक्कीच. रोजगार उपलब्ध होणं हे खरंच फार गरजेचं आहे कोकणासाठी. तर सर, श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित "गराजलो रे गराजलो" या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात निस्वार्थीपणे "गराजलो रे गराजलो" ही चळवळ सुरू केली आहे आणि या चळवळीची कोकणाला आणि कोकणवासियांना सुद्धा आवश्यकता आहे. तर यावर आपलं काय मत? बराच म्हणजे मागच्या 2 ते 3 वर्षापासून आम्ही गरजलो रे गरजलो ही टीमची
टीम जे कार्य करते ते कार्य आम्ही पाहतोय आणि याच्यामध्ये लिस्ट आहे की ते उत्तमरित्या जनजागृती करणं, गावागावात प्रत्येक गावात जाणं, जनजागृती करणं, हे काय आपला नोकरी धंदा सोडून सोपं नाही. आणि अशा वेळेस गरजलेली टीम गावागावात जाऊन, वाडीमध्ये जाऊन, प्रत्येक शाळेत सुद्धा बराच सारे कार्यक्रम राबवत असतात. कोकणातील लोकांना जागृत करतात की जमिनी विकू नका. आपल्या जमिनी विकून आपण उद्याच कोकणामध्ये आपण बोलतोय की आमची जन्मभूमी आहे. आम्ही इथले स्थानिक आहोत. पण स्थानिक असून आपल्याकडे फक्त आपलं घर मर्यादित राहिला, तर आपल्याकडे उर्वरित काय? पण गरजलं टीम जी प्रत्येक गावागावात जाऊन जनजागृती करते, की खरंच आजच्या स्थितीला जरी छोटी कुठेतरी जनजागृती असली, टीम छोटी असली तरी उद्याच्या भविष्यासाठी खरंच गरजलेल्या टीमचा आम्ही कुठेतरी तेव्हा आभार मानू, की त्यावेळेस त्यांनी जनजागृती केली म्हणून आज कोकणकर कुठेतरी एक पाऊल पुढे आहेत. पुढे आहे. नक्कीच, नक्कीच. नाही खरंय म्हणजे कुठेतरी अ, मोठी काय म्हणतात आपण म्हणतो ना कोकणवासियांना एकत्र करण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती होणं हे फार गरजेचं आहे आणि हाच आपल्या टीमचा कुठेतरी एक छोटासा प्रयत्न चालू आहे. तर सर या चळवळीमध्ये खरं तर कोकणवासियांनी सामील पण झाले पाहिजे आणि यासाठी कोकणवासियांना तुम्ही कशाप्रकारे आवाहन कराल? आणि त्याचबरोबर आपल्या सुद्धा आपल्या या चळवळीला हातभार कशाप्रकारे लागू शकेल? आता आम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे नाही म्हटलं तरी आमच्याकडे कोकणकर एकत्रित सोशल मीडियाच्या माध्यमातून 40 ते 25,000 कोकणकर एकत्रित आहेत. जर का 40-45,000 मधले किमान 4,000 कोकणकर एकत्रित आले तरी ते आमच्यासाठी सुखद कुठेतरी अनुभव असेल. हे आम्ही नक्कीच, करत नक्कीच. असताना आता ही महामार्गाची लढाई लढतोय, आंदोलनं करतोय, उपोषण झाली, निवेदनं झाली, सर्व करून झाला. आम्ही आता हं. याच्यापुढे शासनाच्या आतापर्यंतच्या डेडलाईन आहेत. म्हणजे डेडलाईन देऊन डेडलाईन संपायची सुद्धा आता त्यांना डेडलाईन द्यावी लागेल. 2019 ला सार्वजनिक बांधकाम मंत्री होते चंद्रकांत पाटील साहेब. त्यांनी 2019 पर्यंत आम्ही काम पूर्ण करू असं आश्वासन दिला. त्यानंतर 2020 ला अशोक चव्हाण साहेब आले. त्यांनी सुद्धा आश्वासन दिला. त्यांच्यानी सुद्धा तो काम पूर्ण झाला नाही. त्यानंतर कोकण सुपुत्र म्हणून रवींद्र चव्हाण साहेब आले. त्यांनी तर प्रत्येक वेळेस गणेशोत्सव शिमगा 31 डिसेंबर यापर्यंत आम्ही काम पूर्ण करू. पण ह्या घोषणा करत असताना किंवा डेडलाईन देत असताना आमची त्यावेळेस सुद्धा मागणी होती, की तुम्ही ज्या 6 महिन्याच्या डेडलाईन देताय, 31 डिसेंबर 2024 पर्यंत आम्ही महामार्ग पूर्ण करू. हा तुम्ही नक्की कसा पूर्ण करणार आहात? तो आम्हाला एकंदरीत सांगा. तुम्ही कागदावरती कुठेतरी असं नक्कीच. आम्हाला दाखवू नका, की आम्ही महामार्ग अशा पद्धतीत गाड्या आणून, एवढा साहित्य आणून महामार्ग पूर्ण करू. असं तुम्ही प्रत्येक वेळेस आश्वासन देण्यापेक्षा प्रत्यक्षात कसा मार्ग काढणार आहात, तो आम्हाला सांगा. परंतु कधीही न सांगता ते फक्त डेडलाईनवरती अवलंबून राहिले. आजपर्यंत 2019 पासून 2024 पर्यंत डेडलाईन मिळत गेल्या. आता 2025 ची म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत आम्ही महामार्ग पूर्ण करू असा सुद्धा एक ढोबळ आश्वासन कोकणकरांना दिलेलं आहे. आता ह्या हं. आश्वासन असे किती दिवस ऐकत बसायचं म्हणून आम्ही कोकणकरांनी कालच्या आमच्या बसलेल्या सभेत आम्ही सर्वांनी ठरवलंय, की आपण याच्यापुढे न्यायालयीन लढा न्यायालयीन लढा तर लढायचाच आहे. त्याच्यासोबत महामार्गावरती उतरून याच्या आधी सुद्धा आम्ही उतरतच होतो. परंतु कोणीही जरी आमच्यावरती गुन्हे दाखल झाले, आम्ही सर्वजण घ्यायला तयार आहोत. ती जबाबदारी घेऊन या महामार्गावरती उतरणार आहोत. ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी आम्ही सही मोहीमच्या माध्यमातून कोकणकरांना एकत्रित जमवलेली 50,000 कोकणकर एकत्र आले. त्याच पद्धतीने यावेळेस सुद्धा आम्ही जनजागृती कोकणात करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरील लढा ह्या 2 लढ्या लढून महामार्ग लवकरात लवकर कसा पूर्ण होईल आणि जनजागृतीच्या मार्फत प्रत्येक गावात भेट देऊन कोकणकर कसे एकत्रित होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्कीच, नक्कीच. नाही खरं म्हणजे हे सगळ्या गोष्टी आणि ही सगळी उद्दिष्ट नक्कीच पूर्णत्वास येऊ देत आणि नक्कीच यासाठी कोकणवासियांनी एकत्रित येणं, इतका सपोर्ट करणं, सोबत राहणं हे फार गरजेचं आहे. तर सर आज खरंच खूप उत्तम मार्गदर्शन, खूप महत्त्वाचे मुद्दे आज आपण या चर्चासत्राच्या माध्यमातून आपण कोकणवासियांपर्यंत पोहोचवले. आणि अगदी वेळात वेळ काढून आजच्या या चर्चासत्रासाठी उपस्थित राहिलात. त्याबद्दल खरंच आपल्या संपूर्ण टीमकडून मनापासून आभार आणि तुमच्या पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
धन्यवाद सर. धन्यवाद. शेवटी जाता-जाता आम्ही सर्व कोकणकरांना एक विनंती करू, की आतापर्यंत 10 आंदोलनं झाली. जन समिती सोबत जास्तीत जास्त कोकणातील संघटनांनी आणि कोकणातील प्रत्येक गाव, खेडे, वाडी आणि शहर प्रत्येकाने एकत्रित येऊन ह्या आंदोलनात सामील होणं गरजेचं आहे. जर का कोकणकर खरंच सर्वजण एकत्रित आले, तर शासनाला दखल घ्यावी लागेल आणि 17 वर्ष रखडलेला महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा लागेल. आपण पूर्ण कर. आजच्या आम्हाला बोलण्याची जी संधी दिली समितीला कोकणापर्यंत पोहोचवण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी गराजलो रे गराजलो या टीमचा मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद सर. नाही खरंच म्हणजे आज तुम्ही खरं तर आम्हाला पाहुणे म्हणून लागलात हे खरं तर आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि खरंच म्हणजे कोकणवासियांसाठी सगळ्यात आमच्यापेक्षा जास्त कोकणवासियांसाठी सुद्धा म्हणजे जे बघतात प्रेक्षक त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खरंच म्हणजे असा पाठिंबा कोकणवासी खरंच तुम्ही ज्या पद्धतीने आवाहन केलं त्याप्रमाणे नक्कीच साथ अशीच कायम राहील तुमच्यासोबत. तर तर प्रेक्षक हो, तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीचे काही मुद्दे असतील, काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही आमच्याकडे पुराव्यानिशी पाठवू शकता. नक्कीच आपण या चर्चासत्राच्या माध्यमातून त्यावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न करू. आणि यासोबतच आपण गराजलो रे गराजलो एक चळवळ हे YouTube चॅनल सुद्धा सुरू केलेलं आहे. तर नक्कीच ते चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून आपल्या चळवळीला असाच पाठिंबा तुमचा सगळ्यांचा राहू देत. तर आजचं चर्चासत्र वेळेच्या अभावी आपण इथेच संपवतोय. पण पुन्हा भेटूया पुढील मुलाखत चर्चासत्रात अशाच एखाद्या प्रेरणादायी व्यक्तीसोबत आणि असाच एखादा नवीन मुद्दा घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद सर.